महाराष्ट्रामध्ये मागच्या महिनाभरापासून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजासंबंधीचं जे रिझर्वेशनचं आंदोलन आहे हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. असं बरेच जण आता बोलू लागलेत की मराठा समाजाला आरक्षण हे स्वतंत्रपणे मिळू शकतं, तशा पद्धतीचा निर्णय होऊ शकतो. मराठा समाजाला सरसगट ओबीसीमध्ये प्रमाणपत्र देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी जरांगे पाटलांची आहे आणि त्याला संपूर्ण समाज देखील आता पाठिंबा देत आहे. जर मराठा समाज सरसगट ओबीसीमध्ये समाविष्ट झाला तर मराठा समाजाला काय फायदा होईल आणि त्याचं काय नुकसान होईल. आणि आत्ता जर EWS मध्ये जे रिझर्वेशन 10% केंद्र सरकारने दिलेला आहे, ज्याचा लाभ मराठा समाजाला आत्ता पण मिळतो, तर आहे ते EWSचं जे रिझर्वेशन आहे त्याचा समाजाला किती लाभ होणार आहे आणि त्याचा किती तोटा होऊ शकतो, या दोन गोष्टी आपण आज या व्हिडिओमधून त्याची चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. तर मित्रहो, मराठा समाजाचं रिझर्वेशनचं जे आंदोलन आहे हे आंदोलन आजचं नाही आहे. मागच्या 25, 30, 40 वर्षापासून या प्रकारची मागणी मराठा समाजामध्ये वेळोवेळी होत आलेली आहे. तसं पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती रास्त आहे. आणि ओबीसी आणि मराठा समाज हा कुणबीच आहे. त्यामुळं ओबीसीचं जे लिव्हिंग स्टँडर्ड आहे, ओबीसीचं जे सामाजिक स्टँडर्ड आहे, तेच कुणब्यांचं पण सामाजिक स्टँडर्ड आहे. मध्ये मध्ये कुणीतरी स्वतःला क्षत्रिय म्हणून घेतं आणि त्याच्या अहंकारापोटी मग मंडल आयोगाला साक्ष देताना मराठा नेत्यांनी आम्ही मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही अशा पद्धतीच्या साक्षी दिल्यामुळं सरसगट मराठा मंडल आयोगामध्ये समाविष्ट होऊ शकला नव्हता. परंतु आता या आंदोलनाच्या निमित्तानं मराठा समाजाला ती चूक सुधारायची आहे असं दिसतं आणि त्या दृष्टीनं मनोज जरांगे पाटलांची मागणी अतिशय रास्त आहे. मित्रहो, हा विषय महाराष्ट्रभर अतिशय चर्चेचा आहे. त्याच्यावरून वाद प्रतिवाद होत आहेत, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि कुठल्याही टोकाला जाऊ शकतं असं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीला एक गोष्ट आपणा सर्वांशी एक क्लिअर आणि शेअर करू इच्छितो. ती म्हणजे साधारणपणे 1996च्या दरम्यान आजच्या पूर्वी 27-28 वर्षापूर्वी मी स्वतः चळवळीमध्ये कार्यरत असताना एक मोठी 5000 लोकांची मराठा कुणबी समाज परिषद बीड येथे घेतली होती. आणि त्या कुणबी परिषदेला तत्कालीन प्रख्यात इतिहासकार नागपूरचे प्राध्यापक माम देशमुख हे प्रमुख वक्ते म्हणून आणले गेले होते. स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब नुकतेच आमदार झाले होते, ते प्रमुख पाहुणे म्हणून. तत्कालीन आमदार जनार्दन तुपे हे तिथे प्रमुख पाहुणे म्हणून आणि अशी बरीच प्रतिष्ठित मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. आणि त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष मी स्वतः होतो. आणि आमची स्वतःची त्या मेळाव्यामध्ये मागणी अशी होती की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. त्यानंतर पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या मराठा सेवा संघाने उचल खाल्ली आणि पुढे राखीव जागांचं आंदोलन भरकटत गेलं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या झाल्या. हे सगळं काय घडलं हे आपणा सर्वांना नव्यानं सांगण्याची गरज नाही. परंतु या व्हिडिओच्या संबंधानं ती गोष्ट क्लिअर करणं आवश्यक होतं. म्हणून मी ही गोष्ट सांगितली की आम्ही मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मताचे होतो. आत्ता जे जरांगे पाटलांनी आंदोलन केलेलं आहे, सरसगट मराठा कुणबी म्हणून गृहीत धरा आणि प्रमाणपत्र द्या, तर आत्ता मला थोडासा या मागणीवर विचार करावा वाटतो. म्हणून हा व्हिडिओ मी आपणासमोर विचार करण्यासाठी देतो. 2 शक्यता आहेत, ज्या 2 शक्यतांमधून मराठा समाजाला रिझर्वेशन मिळू शकतं. तिसरी शक्यता देवेंद्र फडणवीसांच्या कल्पनेतून काही आली तर ती येऊ शकते, पण ती आत्ताच आपल्या समोर नाही आहे. पहिली शक्यता आपण गृहीत धरू की जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे आता जर मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट झाला
तर मराठा समाजाला काय फायदा होणार आहे, किती ठिकाणी म्हणजे किती ठिकाणी त्यांना स्पर्धा करावी लागणार आहे, किती लोकांशी स्पर्धा करावी लागणार आहे. तर साधारणपणे मराठा समाजाची महाराष्ट्रामधली लोकसंख्या आपण 30% गृहीत धरू. आज 30% साधारणपणे 11, 12 ते 15% मराठा समाज ऑलरेडी ओबीसीच्या सवलती घेतो. जसं खानदेश आणि विदर्भामधला मराठा हा कुणबी म्हणून घेतो, त्याला ओबीसीचं प्रमाणपत्र ऑलरेडी मिळतं. म्हणजे ज्या समाजाला ओपन ट्रीट केलं जातं ही मराठ्यांची लोकसंख्या फक्त 15 ते 18% महाराष्ट्रामध्ये राहते. जर मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समाविष्ट करून घेतलं तर आत्ता अस्तित्वात असलेल्या कुणब्यांसह ओबीसींची महाराष्ट्रातली संख्या आहे 50%. साधारणपणे 350 जाती ओबीसीमध्ये महाराष्ट्रामध्ये समाविष्ट आहेत. 50% आणि जर हे 15% वरचे मराठा समाजाची जर संख्या मिसळली तर 65% ओबीसी होतील आणि 65% ओबीसी समाजाला साधारणपणे 27% फक्त रिझर्वेशन मिळेल. म्हणजे एकूण 65% लोकसंख्येसाठी 27% रिझर्वेशन होतं आणि 343, 345 काय ज्या असतील त्या जातींमध्ये मराठा समाज एक येतो आणि तिथे 350 जातींमध्ये एकमेकांबरोबर कॉम्पिटिशन होते. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ईडब्ल्यूएसचं जे रिझर्वेशन आहे ते आहे 10%. आता ईडब्ल्यूएसमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे तर सगळ्यात मोठा समाज मराठा समाज आहे, ज्याची संख्या 15% आहे. त्यानंतर मुसलमान समाज आहे, ज्याची संख्या 10%च्या आसपास आहे. आणि त्याच्यानंतर 1-2 समाज आहेत, जो ब्राह्मण आहे 2%, मारवाडी आहेत, जैन आहेत, हे 1% असतील. म्हणजे सर्वसाधारणपणे ईडब्ल्यूएसमध्ये 30% समाजासाठी 10% रिझर्वेशन आत्ता आहे. परंतु या 30% मध्ये 2% जैन मारवाडी जर धरले तर ते नोकऱ्यांमध्ये येत नाहीत, कारण ते सुखवस्तू घराण्यामधले आहेत, व्यापार क्षेत्रामधले आहेत. मुस्लिम समाजामध्ये लिटरसी रेट जो आहे तो अतिशय कमी प्रमाणात आहे, म्हणून त्या 10%चं कॉम्पिटिशन हे मराठा समाजाला सोपं जाऊ शकतं. फक्त कॉम्पिटिशन करण्यासाठी 1-2% ब्राह्मणांच्या मुलांबरोबर कॉम्पिट करणं हे मराठा समाजासाठी ईडब्ल्यूएसमध्ये खरं म्हणजे मोठं आव्हान आहे. आणि तसा जर विचार केला तर ओबीसीमध्ये सुद्धा ब्राह्मणांच्या बरोबरीनं हुशार असणाऱ्या 4-5 जाती आहेत, त्यांच्याबरोबर देखील इकडे मराठा समाजाला कॉम्पिट करावं लागणार आहे. म्हणून एकीकडे ओबीसीमध्ये जर गेले तर 65% समाजाला लोकसंख्येला 27% मध्ये कॉम्पिट करावं लागतं आणि इकडे 30% लोकसंख्येला 10% मध्ये कॉम्पिट करावं लागतं. आणि त्यामध्ये मराठा समाजाला काय परवडेल तर माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की सध्याचं जे ईडब्ल्यूएसचं रिझर्वेशन आहे हेच रिझर्वेशन मराठा समाजाला जास्तीचं परवडणारं ठरेल. त्याचं कारण आहे मुस्लिम समाजाची म्हणजे त्यांच्यामध्ये लिटरसी असावी तो विषय वेगळा आहे, परंतु तिथे तेवढी कॉम्पिटिशन मराठा समाजाला होणार नाही आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांची ही जी मागणी आहे, मागणी रास्त आहे. मराठा समाज ओबीसीमध्ये समाविष्ट होऊ शकतो का तर निश्चितपणे तो सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. कितीही मराठे म्हणत असले की आम्ही फार क्षत्रिय आहोत, आम्ही फार पुढारलेली समाज आहेत, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. कारण वस्तुस्थिती कुणबी जो कृषक समाज समजला जातो, जो शेती करतो, परंपरेनं 99% मराठा हा शेतीच करत आलेला आहे. आणि शेती करणारा ब्राह्मणी व्यवस्थेमध्ये, हिंदू व्यवस्थेमध्ये हा शूद्रच समजला जातो. ही गोष्ट मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकण्यासाठी पुरेसी आहे. आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी देखील हा मुद्दा मागे उचलून धरला होता की सामाजिकदृष्ट्या आम्ही मागासलेले आहोत हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारल्यापासून ते छत्रपती शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण आणि अलीकडे पण संभाजी महाराजांच्या संबंधानं वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोष्टी ह्या सिद्ध करतात की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या वर्णव्यवस्थेमध्ये पुढारलेला नाही. म्हणून मराठा समाज हा ओबीसीमध्ये समाविष्ट होऊ शकतो हे खरं आहे, परंतु तरीसुद्धा
मराठा समाजाचं आज म्हणजे रिझर्वेशनमध्ये ओबीसी मध्ये जाण्याने हित होणार नाही, हा मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे. कारण EWS मध्ये अजून एक शक्यता होऊ शकते की सरकारवर दबाव आणून किंवा सरकार काही निर्णय घेऊन महाराष्ट्रामध्ये EWSचं रिझर्वेशन 2-4% वाढवू शकतं आणि त्याचा फायदा EWSच्या सगळ्या जातींना होऊ शकतात, म्हणजे त्याचा फायदा होऊ शकतो. वारंवार रिझर्वेशनच्या संबंधानं सुप्रीम कोर्टाची एक गोष्ट पुढे आणली जाते, ती म्हणजे रिझर्वेशन हे 50%च्या मर्यादित असावं. तर 50%ची मर्यादा ही रिझर्वेशनमध्ये कधीच ओलांडली गेलेली आहे. पूर्वी महाराष्ट्रामध्ये 51% रिझर्वेशन होतं आणि आता केंद्राने EWSचं रिझर्वेशन दिल्यानंतर ती जी आकडेवारी आहे ती 61%वर गेलेली आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारला आता 61चं 65 करणं फारसं अवघड नाही. आणि म्हणून मराठा समाज जर आहे तिथं EWS मध्ये राहिला आणि तिथे ह्या 15%नी जर कॉम्पीट केलं तर निश्चितच मराठा समाजाचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायदा आहे. जर ओबीसी मध्ये आग्रह करून मराठा समाज गेला तर साधारणपणे आता बिहारची ओबीसीची आकडेवारी समोर आलेली आहे. बिहारमध्ये ओबीसींची आकडेवारी संख्या ही साधारणपणे 62 ते 65% दरम्यान गेलेली आहे. मराठा समाज जर ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर ही आकडेवारी महाराष्ट्रामध्ये देखील 70% जाऊ शकते. आणि मग ओबीसीचं हे 70% जे रिझर्वेशन आहे या रिझर्वेशनमध्ये फार मोठी गर्दी होऊ शकते आणि त्याच्यामध्ये मराठा समाज मोठा असल्यामुळे त्याच्या वाट्याला किती वाटा येईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. परंतु EWS मध्ये 4-5 मोजक्या जाती असल्यामुळं आणि त्यातही मराठा समाज हा राज्यामध्ये प्रभावी असल्यामुळं त्याचा जास्तीत जास्त फायदा हा मराठा समाजाला तिथे होऊ शकतो. परंतु होतं कसं की एखाद्या वेळी गर्दी जमली आणि एखाद्या वेळी वारं जर तयार झालं तर समाजाचं नुकसान होतं. अशा प्रकारच्या काही घटना इतिहासामध्ये घडलेल्या आहेत. मला एक उदाहरण तुम्हाला असं द्यायचं आहे की वंजारी समाज पूर्वी ओबीसी कॅटेगरीमध्ये होता आणि काही लोकांनी मागणी केली की आम्हाला भटके विमुक्तांमध्ये समाविष्ट करा. आणि मग समाजाचा रेटा तयार झाला. मोठमोठी माणसं समाजाच्या बरोबर उभी राहिली. काही जणांना कळत होतं, त्यांना बोलू दिलं नाही, त्यांना वेड्यावाकड्या प्रतिक्रिया देऊन गप्प केलं आणि वंजारी समाज हा ओबीसी मधून काढून तो NT मध्ये टाकला. NT मध्ये पुढे त्याला लॉक टाकलं आणि 2% रिझर्वेशन त्याला ठेवलं. म्हणजे 27% मध्ये ओबीसींच्या 27% मध्ये वंजारी समाज जिथे कॉम्पिटिशन करत होता तिथे त्याला 2% मध्ये बांधून टाकलं. आता हे 2% मध्ये बांधून टाकल्यामुळं इतकं नुकसान झालं. यावर्षीचं एक उदाहरण सांगतो की 580ला MBBSची कट ऑफ लिस्ट वंजारी समाजाची झाली आणि ओबीसीची 560ला कट ऑफ गेली. म्हणजे ह्या 20 मार्काचा गॅप हा वंजारी समाजाला पडला नसता. या 20 मार्कामध्ये कमीत कमी त्या समाजाचे 500 ते 600 ॲडमिशन हे MBBSला झाले असते. परंतु समाजाने त्यावेळी एकत्रित येऊन सगळ्यांनी मिळून गर्दीनं निर्णय घेतला आणि समाजाला NT मध्ये टाकण्यात आलं. आणि ती चूक पुढे गोपीनाथ मुंडे साहेबांसारख्या मोठमोठ्या नेत्यांना पण सुधारता आली नाही, कारण NT मध्ये टाकताना सुद्धा त्यांनी संमती दिली होती. म्हणून पुन्हा चूक लक्षात येऊन सुद्धा त्यांना या समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करता येऊ शकलं नाही. अगदी तशाच पद्धतीची चूक जर सरसकट मराठा समाजाला आज ओबीसी म्हणून प्रमाणपत्र दिलं गेलं तर ती चूक तशी ठरू शकते असं माझं मत आहे. पुन्हा एकदा असं सांगतो की मराठा हा ओबीसी कॅटेगरीचाच आहे, ओबीसीचाच बांधव आहे. त्याच्यानंतर तो सामाजिक दृष्ट्या सुद्धा ओबीसीच्या इतकाच मागासलेला सिद्ध केला जाऊ शकतो. परंतु आज मराठा समाजाला ओबीसी मध्ये जाण्याने तोटा होतोय हे मला म्हणायचं आहे. मागे 30 वर्षापूर्वी आम्ही स्वतःच मागणी केली होती की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, कारण त्यावेळी EWSचं रिझर्वेशन नव्हतं. आज EWSचा पर्याय मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर चांगला उपलब्ध आहे आणि म्हणून समाजातल्या जाणकारांनी देखील या पर्यायाचा विचार केला पाहिजे असं माझं या निमित्तानं मत आहे.
या मतावर काही चर्चा पण होऊ शकते. अनेक जणांना म्हणजे कसा त्याचा फायदा होणार, कसा तोटा होणार या संबंधाने तुम्हाला पण माहिती असू शकतं. या निमित्तानं आपण कमेंट करून ती माहिती जर दिली तर निश्चितपणे मराठा समाजाला त्या आंदोलनाची दिशा ठरवताना फायदाच होणार आहे. म्हणून व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चर्चा करा. आपल्या सगळ्यांच्या सूचनांचं स्वागत आहे. धन्यवाद.